दिनांक 6 मार्च रोजी मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी भागातील गावांचा आमदार प्रणिती शिंदे यांनी गाव भेट दौरा केला। या दौऱ्यामध्ये तेथील टँकर व जनावरांकरिता चारा छावणीबाबत समस्या जाणून घेतली। या गावामध्ये टँकर व जनावरांकरिता चारा छावणी चालू करण्याबद्दल आमदार प्रणिती शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली मागणी। यामध्ये पाटकळ, मेटकरवाडी, खडकी, नंदेश्वर, भोसे, महमदाबाद, हुन्नूर, लोणार, पडोळकरवाडी, रेवेवाडी, मानेवाडी, हुन्नूर, मारोळी, चिक्कळगी, शिरनांदगी, रड्डे, सिद्धनकेरी, जालिहाळ, हाजापूर या गावांना भेट दिले। या गावामध्ये पिण्याच्या पाण्याची व जनावरांकरिता चाऱ्याची भीषण टंचाई निर्माण झालेली आहे। यावेळी आमदार प्रणिती शिंदे यांनी सांगितले, सोलापूर जिल्ह्यातील एकमेव विरोधी पक्षाची आमदार आहे। आजपर्यंत इतर कोणाच्याही मतदारसंघात हस्तक्षेप केला नाही, पण मंगळवेढा तालुक्याच्या दुष्काळग्रस्तांच्या अडचणी ज्यावेळी आमदार प्रणिती शिंदे यांच्या समोर आल्या त्यावेळी आमदार प्रणिती शिंदे यांनी त्यांच्या पद्धतीने सोडविण्यासाठी प्रयत्न केला आणि यापुढेही करत राहणार असे सांगितले। यावेळी ज्येष्ठ नेते शिवाजीराव काळुंगे सर, तालुका अध्यक्ष प्रशांत साळे, नंदकुमार पवार, अभिजित पाटील, मनोज येलगुलवार, विनोद भोसले, रविकिरण कोळेकर, पांडुरंग जावळे, सुरेश कोळेकर, मनोज माळी, संदीप पवार, मारुती वाकडे, पांडुरंग माळी, नाथा एवळे, तिरुपती परकीपंडला व बहुसंख्य नागरिक उपस्थित होते। जे काही अडचणी आहेत त्या मांडला, अगदी एकदम बाहेर टाकलेलं असं हे गाव आहे, एकदम पलीकडे, एकदम दुष्काळग्रस्त आहे, टोकाला आहे आणि खूप वंचित, जसं तुम्ही म्हणाला सगळ्या सुविधांपासून वंचित राहिलेलं हे गाव आहे। आणि आज मी इथे आली कारण का काही दिवसापूर्वी या 24 गावाचा प्रश्न तुमच्या सगळ्या सरपंच जे आहेत त्यांनी मला मांडलेला, माझ्याकडे येऊन मांडला होता आणि त्यामुळे मी विधानसभेत हा प्रश्न मांडू शकली की 24 गावाचा जो मंगळवेढा तालुक्याचा जो विषय आहे तो एवढा तीव्र आहे, तुमच्या भावना पण तीव्र आहेत, पण दुर्लक्षित होत आहे। खरं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये मी एकमेव विरोधी पक्षाची आमदार आहे, बाकीचे आमदार बोलतच नाही, कारण का त्यांच्या सरकार बद्दल कसं बोलणार म्हणून मी बिनधास्त बोलते आणि माझ्या मागे काही ईडी काय नाही, कारण का माझ्याकडे कारखाने सोसायटी, म्हणून जिथे लोकांवर अन्याय होतो तिथे मी बोलणारच, नाहीतर सत्तेत राहून आमदार राहून उपयोग काय। आणि म्हणून जरी माझ्या मतदारसंघातला नसला, मंगळवेढा तालुका असला, सोलापूर लोकसभा असेल किंवा महाराष्ट्रात कुठेही जर लोक त्रस्त असतील तर आजपर्यंत मी ते विषय विधानसभेमध्ये मांडले आणि मी तुमचा विषय मांडला, 24 गावांचा विषय मांडला त्या ठिकाणी की इथे दुष्काळ एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे, उपसा सिंचन योजना झाली पाहिजे, छावण्या मिळाल्या पाहिजे, टँकर मिळाले पाहिजे, पण तिकडे आपला लढा विधानसभेत मांडून संपत नाही, त्याच्या पुढे पण आपल्याला हा लढा चालू ठेवायचा। आणि मी तुम्हाला आज त्यासाठी आली की मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं होतं की काय काय अडचणी आहेत आणि खास करून मंगळवेढ्याच्या काय काय अडचणी आहेत आणि तुम्हाला शब्द द्यायला आली की मी तुमच्या सोबत आहे। एकदा कोणत्याही गोष्टीत मी हात घातला विषयात तर माझी जिद्द असते आणि चिकाटी असते, मग मी विसरत नाही तो विषय आणि जोपर्यंत तो विषय मार्गी लागत नाही, सुटत नाही, तोपर्यंत आता ह्या विषयात मी लक्ष घालणार आहे। मला